काय लिहिता इंट्रो? अच्छा, प्लेट टेक्टॉनिक. फाईन. एनिथिंग एल्स? कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट. अजून काही? डायरेक्ट सांगू शकता की सब कॉन्टिनेंट काय असतात किंवा उपखंड काय असतात? मी चर्चा सुरू करतो क्रिकेट पासून. डिस्कशन जेव्हा आपण केलं तेव्हा मी प्रामुख्याने सांगितलं होतं स्पेसिफिकली सब कॉन्टिनेंट टर्म यूज केली जाते कुठे? क्रिकेटमध्ये, राईट? तर वारंवार क्रिकेटच्या संदर्भात आपण सब कॉन्टिनेंट हा शब्द ऐकतो आणि प्रामुख्याने हा शब्द वापरला जातो भारत आणि त्याच्या शेजारील राष्ट्रांसाठी. ठीक आहे. मग इंट्रोडक्शन झालंय. इंट्रोडक्शन नंतरचा पहिला पार्ट आहे की व्हॉट इज सब कॉन्टिनेंट. हे उपखंड नेमके काय आहेत, राईट? व्याख्या करा उपखंडांची. एक सिंपल व्याख्या तुम्ही उपखंडांची सांगू शकता की वैविध्यपूर्ण भौगोलिक रचना, सांस्कृतिक मांडणी व विशाल आकार असलेल्या भौगोलिक प्रदेशांना किंवा भूभागाला आपण उपखंड असे म्हणू शकतो. क्लिअर? माझ्या व्याख्यामध्ये काय काय आलं? मी काय म्हटलं? काय सांगितलं मी? वैविध्यपूर्ण काय पाहिजे? वैविध्यपूर्ण भौगोलिक रचना आणि सांस्कृतिक व आर्थिक मांडणी लिहा. बेटर वे, सांस्कृतिक व आर्थिक मांडणी असलेले जे विशाल भौगोलिक प्रदेश आहेत किंवा विशाल प्रदेश किंवा भूभाग आहेत यांना आपण उपखंड असे म्हणतो. क्लिअर एव्हरीवन? उपखंड काय? मग पुढे नेक्स्ट सेक्शन करा की भारत का उपखंड आहे किंवा सब हेडिंग द्या की भारत एक उपखंड. ठीक आहे. इंडिया इज सब कॉन्टिनेंट. याच संदर्भात सांगा, सगळ्यात पहिले सांगा की भारत आणि शेजारी राष्ट्र हे भौगोलिकरित्या कसे वैशिष्ट्यपूर्ण आहेत, राईट? तर भौगोलिकरित्या वैशिष्ट्यपूर्णांमध्ये सगळ्यात पहिला घटक काय? यांची विलगता किंवा अलगता, आयसोलेशन. रिलेटिव्हली आयसोलेटेड आहे. उत्तरेकडून हिमालय आहे, राईट? त्याच्यानंतर तिन्ही बाजूने पाण्याने वेढलेला आहे. तर एक विशिष्ट भूभाग या ठिकाणी निर्माण होतो. याची जी भूगर्भीय रचना आहे ती सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहे, राईट? जिओलॉजिकल स्ट्रक्चर. त्यानंतर तिसरा मुद्दा लिहा की या पूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला प्राकृतिक विविधता आढळते. पर्वत आहे, पठार आहे, मैदान आहे, किनारपट्टीची मैदानं आहे, सोबतच द्वीप समूह आहे. हवामानाचे वैविध्य आढळते. कोरडे हवामान आहे, दमट हवामान आहे, मान्सूनचा प्रभाव संपूर्ण प्रदेशामध्ये आहे, राईट? नेक्स्ट पुढे काय? भौगोलिक झालं. मग मानवी जीवन सांगा की सांस्कृतिक वैविध्य कशा पद्धतीने आढळतं. तुलना करा भारत आणि युरोपची, राईट? की युरोप एक खंड आहे आणि जर भारताची त्याच्यासोबत तुलना केली तर आपल्याला काय आढळतं की युरोपची जी भौगोलिक परिस्थिती आहे, सांस्कृतिक परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती आहे, ज्या प्रकारचं वैविध्य आपल्याला आढळतं आणि त्यातच एकी आढळते. युनिट इन डायव्हर्सिटी आलं पाहिजे. ठीक आहे. कारण की तुम्ही खंड म्हटला तर खंड काय झाला? युनिट झाला. पण मग तो युनिट कसा असला पाहिजे? डायव्हर्स असला पाहिजे आतून, राईट? मग मी हे सांगणार की ज्या पद्धतीने युरोप एक खंड आहे, युरोप वैविध्यपूर्ण आहे, पण युरोपमध्ये काय? युनिटी आढळते, एकता आढळते आणि म्हणून त्याला एक खंड म्हणून संबोधलं जातं. सिमिलरली भारतामध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचं वैशिष्ट्य आढळतं. तर म्हणून मग भारत आणि शेजारील राष्ट्रांना आपण काय म्हणतो? एक उपखंड. त्यामध्ये आणखी तुलना करू शकता की भारत आणि शेजारील राष्ट्र जे आहे त्यांच्यामध्ये साम्य काय काय आहे? सांस्कृतिक साम्य आहे, राईट? खानपानामध्ये साम्य आहे, आर्थिक गतिविधीमध्ये साम्य आहे, माणसांच्या व्यवहारात साम्य आहे. गेटिंग द पॉइंट, राईट? हे पैलू तुमचे त्यामध्ये विस्तृत झाले पाहिजेत, तेव्हा तुमचे हे उपखंड का म्हटले जातात या ठिकाणी व्यवहार ठरेल. या उपखंडाची शांतता जगाच्या शांततेसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे. हा उपखंड एकत्रितरित्या जागतिक स्तरावर
राईट, आपली एक वैशिष्ट्यपूर्ण छाप सोडू शकतो व जगाची शांतता राखण्यामध्ये योगदान देऊ शकता. बच्चन टाकायचे इथे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. क्लिअर? उपक्रम सांगा, जर उपखंडातले काही उपक्रम असतील तर. सार्कची चर्चा करू शकता, बिमस्टेकची चर्चा करू शकता,